साईजवर सेटिंग झाल्यानंतर काम करण्यापेक्षा सेटिंग होण्या अगोदर आपण जर कळीवर लक्ष दिलं तर साईज पुढं आपल्या फळांची आपोआप होणार आहे. म्हणून आता जी कळी निघाल्यानंतर कळीच्या ज्या पुढच्या पाकळ्या आहेत तर त्या पाकळ्या सरळ पाहिजे, अशा पुढं पाहिजे. पाकळ्या ज्या पुढं पाकळ्या असतात त्या पाकळ्या अशा पुढं पाहिजे. आणि त्या जर अशा मागे उलट्या वळत असतील पुढच्या पाकळ्या तर त्याची गोटी होणार आहे. आणि त्या जर सरळ असतील तर त्या फळाची साईज होणार आहे. आणि त्या सरळ केव्हा असतील, त्या झाडाला त्या प्रमाणात जर पाणी मिळालं, आत्ता जे तापमान आहे आणि त्याला मिळालेले पाणी हे दोघं जर त्याच्या गरजेनुसार मिळालं तरच त्या कळीच्या पाकळ्या अशा सरळ पुढे येतील आणि त्या अशा मिटलेल्या असतील. आपण ह्या गोष्टी बारीकीने लक्षात घेतल्या पाहिजे की कळी जर मोठी निघायची असेल तर पाणी देताना असं द्यायचं की आपल्या झाडाला थोडेफार शेंडे हे चाललेच पाहिजे. जर थोडेफार शेंडे निघत नसतील तर झाड लॉक होतं, कळी पण रिवर्स येते, कळी पण लहान निघते. मग कळी मोठी निघण्यासाठी झाडाला नायट्रोजनची आवश्यकता असते. आणि ज्या वेळेस आपण थोडं पाणी वाढवतो त्या प्रमाणात पाणी देतो, जेवढी झाडाची भूक आहे पाण्याची त्या प्रमाणात त्या झाडाला जर पाणी मिळालं तर मग आपल्या झाडाला ते पाणी पण पुरतं आणि झाड मग त्या कळीपर्यंत तेवढ्या प्रमाणात ते पाणी पोचवतं. आणि त्या प्रमाणात कळीला मिळाल्यामुळे कळीला सुकवा येत नाही, पाकळी करपत नाही, पाकळी मागे वळत नाही आणि मागं गोटी बनत नाही. मग ती लांब पाकळी जर गेली तर फळाची साईज लांब होते, लांब कळी जाते. मग त्याच्या आपल्याला 400, 500, 600 ग्रॅमच्या पुढंच साईज मिळते.